झी 24 तास एक पाऊल पुढे. चर्चा करूया तसंही जसं आता पाकिस्तान आणि भारत या दोन देशांच्या मॅचचा उल्लेख झाला. काय सुरू असतं त्यावेळेला? म्हणजे तू ती मॅच घरात बसून बघते, शूटिंग सुरू असताना सेटवरती तुम्ही पाहता, काय ॲटमॉस्फिअर असतं? खरं तर ह्या मॅचला सगळ्या ज्या सुप्त भावना असतात ना त्या जागृत होतात. म्हणजे खुन्नस, जेलसी, देशाबद्दलचं असलेलं अफाट प्रेम, आणि ते वेगवेगळ्या कृतीतून व्यक्त होतं. कोणी पेंट करून घेतं स्वतःला, कोणी खूप आरडाओरडा करतं. माझा नेहमी आवाज बसतो, त्यामुळे मी खूप आरडाओरडा, दंगा, शिट्ट्या हे सगळं होतं. पण वर्ल्ड कपची फायनलपेक्षा भारत पाकिस्तान ही मॅच नक्कीच कायम महत्वाची असते. आणि ऑब्व्हियसली आपल्याला कायम असं वाटतं की आपणच जिंकावं. पण मला पाकिस्तानच्या टीमचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की पाकिस्तान म्हणा, अफगाणिस्तान म्हणा, देशामध्ये प्रतिकूल वातावरण असतानाही दे आर स्टील प्लेइंग त्यांचा. आणि अजूनही ते डार्क हॉर्स म्हणून मानले जातात. त्यांची टीम खूप डिफिकल्टीज त्यांनी फेस केल्यात. सो एखाद्या स्पोर्टमध्ये जे स्पिरिट लागतं ते त्यांच्याकडे आहे. तरीही उद्या जर का पाकिस्तान इंडियाची मॅच असेल तर मला इंडियाच जिंकायला आवडेल आणि मला नेहमीच इंडिया जिंकावं असं वाटेल. अगदी खरं, सगळ्यांनाच वाटत असतं. आणि तसंच मला असं वाटतं त्या फायनलही झालं होतं सर T20 वर्ल्ड कपच्या. सांगायला की भारत पाकिस्तान जेव्हा वर्ल्ड कप मध्ये आलेत ना, त्या पाकिस्तानकडनं भारत कधी हरलेला नाही. भारतानं नेहमी पाकिस्तानला मात केलेली कधी झालेलं नाही. आता कालचा सराव सामना सोडून सराव सामना होता तो आपण दिला असं म्हणूया. पण प्रत्यक्ष स्पर्धेत किंवा त्यावेळेला मात्र भारत पाकिस्तान आतापर्यंतचा अनुभव आहे तो इतिहास आहे, त्याची पुनरावृत्ती व्हावी एवढीच आपण अपेक्षा. झी 24 तास एक पाऊल पुढे.